आपल्या किचनमध्ये सुद्धा काही पदार्थ एवढे पौष्टिक असतात, पण मुलं ते खायला नको म्हणतात आणि खायचंच म्हणलं तर तो पदार्थ त्यांना चमचमीत बनवून हवा असतो. मग कधीतरी चमचमीत बनवून द्यायला हरकत नाही आहे. आज मी बनवते सोया कबाब. मस्त रेसिपी आहे आणि अगदी थोडक्या सामान्यामध्ये बनवतो आणि जास्त कष्टसुद्धा नाही आहे. तर चला बघूया रेसिपी. सोयाबीन 1 कप घेतलेले होते, ते पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. सोयाबीनवरती खूप जास्त प्रमाणामध्ये डस्ट असते, त्यामुळे चांगलं चोळून त्याला धुणं गरजेचं आहे. आता काही भाज्या आपण त्यामध्ये वापरणार आहे, तर 1 कांदा मी चिरून घेतला आहे. त्याचबरोबर 1 बीट पण घालते. बीट पण मुलं हल्ली अजिबात खात नाही आहेत. कोरडं खायला दिलं तर त्यांना अजिबात नको असतं. तर मग अशा काही पदार्थांमध्ये आपण बीट टाकून मुलांना खायला घालू शकतो. तर यामध्ये तुम्ही अजून पण भाज्यांचा काही बदल करू शकता. तुम्हाला ज्या आवडत आहेत त्या भाज्या तुम्ही या कबाबमध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल. सोयाबीन चांगलं भिजलेलं आहे. सोयाबीनला भिजायला जवळजवळ 20 मिनटं तरी लागतातच. त्यातलं आता पाणी सगळं आपण पिळून काढूया. हवं तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि त्यामध्ये सोयाबीन टाकून सगळं त्यातलं पाणी पिळून काढलं तरीसुद्धा चालेल. सोयाबीन सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं का त्यामध्ये 1 इंच आलं घ्यायचं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आपण जे बारीक केलेलं बीट होतं ते घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरचीचा वापर करू नका किंवा केला तर कमी करा. 1 बेडगी मिरची टाकलेली आहे अगदी कलर येण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकूया तोडून. आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची जर तुम्ही नाही वापरली तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरच्या भांड्यामधून फिरवताना सुद्धा प्लस मोडवरती चांगलं बारीक करून घ्या, कारण सोयाबीनला बारीक व्हायला बराच वेळ लागतो आणि जर सोयाबीन चांगलं बारीक नाही झालं तर त्याचं बाइंडिंग बसत नाही. आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे, 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरापूड, चाट मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली कलर येण्यासाठी. आता बाइंडिंगसाठी आपण थोडंसं त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा घातला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे चांगलं सारण मिक्स करून घ्यायचं आहे. सोयाबीन भिजवून बारीक केल्यानंतर खूपच सुटसुटीत होतात, म्हणून त्यामध्ये बेसन पीठ घालणं गरजेचंच आहे. बेसन पीठ घातलं तर सोयाबीनला थोडासा मऊपणा येतो आणि मग कबाब बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये मी 2 चमचे रवा घातला आहे. तर रवा तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण थोडासा कुरकुरीतपणा यावा म्हणून मी यामध्ये रव्याचा वापर केला आहे. आता रवा आणि बेसन हे दोन्ही मिळून जेव्हा आपण सोयाबीनमध्ये एकत्र करतो त्यावेळेस ते चांगलं मऊसूत सारण होतं आणि मग कबाब बनवायला जास्त मेहनत लागत नाही. आता मी इथं आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहेत. काड्यावरती हे आपण कबाब लावून घेऊया. तुम्ही कसाही तुमच्या पद्धतीने आकार दिला तर चालेल, गोल किंवा असा त्रिकोणी. आणि आईस्क्रीमच्या काड्या वापराव्याच असं काही नाही आहे, फक्त गोल टिक्कीसारखं बनवलं तरीसुद्धा चालेल. आता सगळे इथं कबाब आपण एकदाच बनवून घेऊया आणि मग नंतर फ्राय करायला घेऊया. आता हे कबाब बनवल्यानंतर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल. जर जास्त रवाळपणा असेल, सोयाबीनमध्ये खूप सुटसुटीत असेल तर फ्रीजमध्ये एक 10-15 मिनटं ठेवायचं आणि नंतर तळायला घ्यायचं, मग अजिबात सुटत नाहीत. आता कढई ठेवले गॅसवरती, त्यामध्ये आपण दोन्ही साईडनी चांगले कुरकुरीत भाजून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमीच्या जेवणामध्ये सोयाबीनचा अधूनमधून वापर करायलाच हवं. सोयाबीनमध्ये प्रोटीन आणि फायबरचं जास्त प्रमाण आहे, त्यामुळे जर घरामध्ये एखादं डायबिटीजचं पेशंट असेल तर त्याची साखर नियंत्रणात येते आणि तुम्ही जर सोयाबीनचं सेवन केलं तर भूक जास्त लागत नाही आणि त्यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात येतं. तर जवळजवळ हे पौष्टिक सुपरफूड आहे म्हटलं तरीसुद्धा चालेल. प्रत्येक वेळी सोया कबाब बनवून खाणं शक्य नाही आहे किंवा चांगलंही नाही. त्याच्याऐवजी तुम्ही सोयाबीनची भाजी बनवून खाऊ शकता. बरेच प्रकार आहेत सोयाबीनच्या भाजीचे, ते पण आपण बनवून खाल्ले तरीसुद्धा चालतात. तर आपण कढईमध्ये चांगले दोन्ही साईडनी हे कबाब अगदी कुरकुरीत फ्राय करून घेतलेत कमी गॅसवरती. तुम्ही हवं तर डीप फ्राय पण करू शकता, पण कमी तेलामध्येच फ्राय होतात, तर डीप फ्राय करायची मला वाटतं गरजच नाही. हे सोया कबाब तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाल्ले तरी चालतील, खूप टेस्टी लागतील. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.